बुलढाण्यात ग्रामीण भागात तब्बल 40 वर्ष औषध निर्माता म्हणून आरोग्य सेवा बजावणारे गोपाल मानवटकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त अनोखा सत्कार सोहळा पार पडला। या निमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराला केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित राहून मानवटकर यांच्या कार्याचा गौरव केला। गोपाल मानवटकर यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना गेली 4 दशकं औषध निर्मिती आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून मोलाची सेवा दिली। त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने मित्रपरिवारातर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन केलं। या शिबिराचं उद्घाटन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला माजी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी गोपाल मानवटकर यांचा औषधी गोळ्यांपासून तयार केलेला विशेष हार घालून सत्कार करण्यात आला। प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात शासकीय सेवेतून निवृत्त होत असतानाही समाजाच्या आरोग्य सेवेचा वसा कायम ठेवण्याचा निर्धार मानवटकर यांनी कृतीतून दाखवून दिल्याचं सांगत त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमादरम्यान 45 अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेचं लाभपत्र देखील केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं। मोफत आरोग्य शिबिरात नेत्र, हृदय, छाती, त्वचा, किडनी, मेंदू, अस्थिरोग तसंच कान, नाक, घसा या विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचं वितरण केलं। या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला। तर सेवापूर्ती सोहळ्यात उपस्थितांनी गोपाल मानवटकर यांच्या 4 दशकांच्या आरोग्य सेवेचा गौरव केला। मामांच्या सेवा मी त्यांचा जावई आहे। मामांच्या सेवानिवृत्तीचा जो प्रोग्राम आहे तो आम्हाला फक्त हे हॉलमध्ये करण्याची इच्छा होती, म्हणजे मान्यवरांना बोलून वगैरे। पण मामांची इच्छा होती की जर हॉलमध्ये प्रोग्राम करायचा असेल तर त्याचबरोबर एक मेडिकलचं शिबिर पण ऑर्गनाईज करावं। आणि काल रात्रीपासून आम्ही बघतोय की आम्ही सगळे हॉलमधल्या प्रोग्रामसाठी व्यस्त आहोत आणि मामांचं पूर्ण लक्ष जे आहे ते बाहेर जे शिबिर चालू आहे त्या शिबिरामध्ये किती लोक येत आहेत, कुठून कुठून पेशंट येत आहेत, डॉक्टर आले की नाही, म्हणजे ते सेवेतून निवृत्त झालेत पण तो सेवाभाव जो आहे तो त्यांना सोडू देत नाहीये। त्यांचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्येच आहे। मी गत 40 वर्षापासून साखरखेडा परिसरात आरोग्य सेवा फार्मासिस्ट म्हणून आरोग्य सेवा देत आहे। मला बाहेर कुठेही फिरण्याचा आनंद नाही। माझ्या सेवानिवृत्तीनंतर जे फिरायला वगैरे मला बाहेरगावी लोक जातात, मला ते काही न करता रुग्णांसाठी माझं जीवन इथून पुढे समर्पित करायचं आहे। 40 वर्षे मी रुग्णाची सेवा केली आणि मरेपर्यंत रुग्णांची सेवा केली। न तोहम कामय राज्य न तोहम कामय सत्ता, तोहम कामय निश्चित रुग्णेन सेवा या ब्रीद वाक्यानुसार मी आजपर्यंत चालत आलेलो आहे। सर्व धर्म समभाव जपत आलेलो आहे। श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव केलेला नाही, लहान वगैरे असं पक्षभेद केला नाही, जातीभेद केला नाही, कोणताही भेद न करता मी सेवा देत आलेलो आहे। या परिसरातीलच आमचे सहकारी आमचे नातेवाईक श्री गोपाल मामा मानवटकर त्यांनी 40 वर्ष सेवा दिल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा त्यांचा सर्व मित्रपरिवार नातेवाईक मंडळी त्यांनी केला। आयुष्यभर त्यांनी रुग्णांची सेवा करत असतानाच या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये सुद्धा रुग्णांची सेवा घडावी म्हणून भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष आणि गोपाल मामा मित्र परिवार यांच्या संयुक्त याच्यामध्ये त्यांनी आयोजन करून एक भव्य दिव्य असं आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी ठेवलं आणि आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्याचा लाभ घेत आहेत। एक चांगला उपक्रम आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो आणि परिसरातून त्यांच्यावर प्रेम करणारी हजारोच्या संख्येने असणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित।